नमस्कार. समेस्त पळोवप्यांक माय मोगाचो उर्बे बरीत येवकार. इश्टानो, आमकां खबर आसा की कोविड-19 ही महामारी जवळ जवळ 1 वर्स आमकां आमच्या देशांत तशें आंतरराष्ट्रीय मळार सुद्दां सगळें जीवन अस्तव्यस्त करून उडयिल्लें आसा. आनी ते संबंदान आमी उलयतले जाल्यार सगळ्यान मोठें जें नुकसाण जालां तें म्हणजे आमचें अर्थकारणाक. आज आमी हेच विशयाचेर सविस्तर उलोवपाचे आसात. भासाभास आमची आसतली कोविड-19 आनी अर्थकारण. आनी हे विशयाचेर उजवाड घालपा खातीर, चड उजवाड घालपा खातीर पणजी दूरदर्शन केंद्राचे स्टुडियोन आज म्हजे बरोबर आसात. अर्थशास्त्राचे आनी तांकां आमी मॅनेजमेंट गुरू अशें तांकां आमी इंट्रोड्यूस करूं शकतात. तांचे कडेन इंजिनियरिंगाची सुद्दां डिग्री आसा. तांकां बेस बरो अणभव आसा ह्या क्षेत्रांतले अशे गिरीश बाब पोद्दार आज म्हजे बरोबर हांगा आयिल्ले आसात. पयलीं गिरीश बाब तुमकां हांव येवकार दिता, नमस्कार करता एका कार्यावळीन. आनी पयलो प्रश्न तुमकां हांव विचारूं सोदतां की ही जी पळय कोविड-19 महामारी जी चीन देशांतल्यान सुरू जावन आंतरराष्ट्रीय मळार ताजें नुकसाण सगळें अर्थव्यस्त सगळें जनजीवन अर्थव्यस्त केल्लें आसा आनी अर्थकारणाकूय ताजो मोठोसो हानी जाल्ली आसात. कारण आमी जशें म्हणटात अर्थकारण जर सारकें आसलें तो फाटीचो कोणो कसो म्हणटा आमी, जाल्यार सगळें आमचें जीण जी आसा ती बेस बरे पद्दतीन सारूं येता. तुमी कार्यावळीच्या सुरवातीक तुमी आमच्या पळोवप्यांक सांगा की अर्थकारणाचे खंयचे खंयचे जे पळय क्षेत्र जी पळय आसा तातूंत चड प्रभाव हे कोविड-19 दुयेंसान केल्लो आसा. नमस्कार. धन्यवाद नागेश बाब. आमी अर्थवेवस्थेचे जे कोविडाचो इफेक्ट आसा ते समजून घेवपाक मातशें एक 2-3 म्हयने फाटीं वचपाक जाय. भारताची अर्थवेवस्था तशी नाजूक आशिल्ली आनी हळू हळू सुदारताली आनी त्याच टायमाचेर कोविडान आमचेर अकस्मात हल्लो केलो. ओके, सो ताका लागून कितें जालें की जेन्ना तुजी कंप्लीट वॉट यू से अर्थवेवस्था तुमची ऍक्टिव्हिटी सगळी बंद जाता एकदम सडनली. आर्थीक उपक्रम सगळे अकस्मात बंद जाता तेन्ना खंयच्याय अर्थवेवस्थेचेर परिणाम येतले. जगभरात खंयचेय तुमी अर्थवेवस्था पळय तेचेर परिणाम जाल्लो आसा. आमचे कडेन जवळ 60 का 80 दीस लॉकडावन आशिल्ले. लोकांक घराच्या भायर पडपाक जायनाशिल्ले. बरोबर. तर उद्योग कांयच जायनाशिल्ले. उद्योग ठप्प पडले, कंप्लीट ठप्प पडले. आनी तेन्ना तुमची अर्थवेवस्था जी आशिल्ली, आमी GDP जे म्हणटात मेजर आसा अर्थवेवस्थेचो एक मेजर, ती ऑलमोस्ट 25% कमी जाल्या. म्हणजे पयलीं समज 100 आशिल्ले जाल्यार इट हॅज बिकम 75. म्हणजे इकॉनॉमी श्रिंक जाली. इतली श्रिंक जाली आमची इकॉनॉमी. कित्याक कांयच जावंक ना. ऑलमोस्ट एक क्वार्टर 3 म्हयन्याचो पिरियड कांयच ऍक्टिव्हिटी ना. सो ताका लागून युअर इकॉनॉमी डेफिनेटली कमी जाली. परिणाम जालो, भरपूर परिणाम जालो. पूण ताज्या उपरांत जेन्ना आमी हळू हळू लॉकडावन बंद करून परत तेंच्यांनी स्टार्ट केले, अनलॉकिंगाचेर पावले. अनलॉक 1, अनलॉक 2 वेगवेगळे लेवल ऑफ अनलॉकिंग जेन्ना ते जाले तेन्ना तुमकां दिसून येता की रिकवरी जी आशिल्ली परत येवपाचे, इट हॅज बिकम व्हेरी फास्ट. इट हॅज बिकम सो फास्ट. इतके रॅपिडली ते रिकवरी झाल्या की आता लोक म्हणटा की एंड ऑफ द इयर तांकां दिसता लायक पयली फर्स्ट क्वार्टर 25% श्रिंकेज. सो एंड ऑफ द इयर दे वर वरीड. तांकां भंय आशिल्लो की इट मायट बी इवन 10-15% डावन. तर आता कितें जाला, नाव दे आर एक्सपेक्टिंग, मोस्ट एक्सपर्ट्स आर एक्सपेक्टिंग एक 6% कमी जातले. 6% कमी जातले. आता ऑब्वियसली विच एरियाज, खंयचे सेक्टर्स चड इफेक्ट जाले. एक तर तुमचे ट्रॅव्हलिंग सगळेंच बंद जालें. की लोकांक ट्रॅव्हलिंग करपाचें ना, रिस्क आशिल्ली. ट्रॅव्हलिंग बंद जालें. भायर जेवपाचें बंद जालें. सिनेमा हॉल बंद जाले. हॉटेलां बंद जाली. ट्रॅव्हलिंग ना, टुरिस्ट ना, हॉटेलां बंद जाली. हो वेवस्था कंप्लीट ठप्प जालो.
पूण खंयचे वेवसाय चल्ल्या हय तेजेर आमी मातशें पळोवपाक जाय. हय बरोबर. सो एक तर आसा की कोवीड आसूं नाल्यार कोवीड नासूं, लोकांक गुळ्यो तर घेवच्योच पडटा, हय वखदां तर घेवचीच पडटा. फार्मा सेक्टर वॉज नेवर शट डावन. फार्मा सेक्टर भरपूर चल्लो. फार्मासी सेक्टर. फार्मासी सेक्टर इट हॅज बीन वर्किंग व्हेरी वेल. ओवर टायम म्हणल्यार आता ओवर टायम ऑल्सो. हय हय आणि त्यांना गरज खरी आशिल्ली. सो फार्मा. दुसरे आमी घरान बसल्या कारणान घरान आमकां एसी जाय, आमकां पावर जाय. सो पावर सेक्टर हॅज डन व्हेरी वेल. थर्ड, आतां आमकां सगळ्यांक संवय जाल्या मोबायलाचेर व्हॉट्सॅप, सोशल मिडिया, तेका लागून इंटरनेट कंपनीज, टेलिफोन कंपनीज हांकां उत आयलो. म्हणजे दळणवळण क्षेत्र म्हणटा तुमी विकास कम्युनिकेशन कम्युनिकेशन दळणवळण यू कॅन से दॅट. बट ट्रॅव्हलिंग वॉज नॉट देर. बरोबर. पण बाकीचे सगळे झाले वर्क फ्रॉम होम झाले सगळ्यांचे. सो मेनी ऑफ दीस कंपनीज, सगळे कंपनीज जे आशिल्ले पळय जांकां वर्क फ्रॉम होम चलता, हय 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 असले सगळे सेक्टर्स दे हॅव डन व्हेरी वेल. बरोबर बरोबर बरोबर. आता गिरीश बाब, तुम्ही एक बेस बरे पद्दतीन सकारात्मक दृष्टिकोन मांडपाचो यत्न हांगा करता अशें दिसता आमकां. कारण तुमी आतां म्हणलां पळय थोडे थोडे जे पळय क्षेत्रां आसा तांणी खरेंच तांकां प्रदर्शन देखीक फार्मासी तशें म्हणलें तुवें किंवा इन्फॉर्मेशन सेक्टर हांणी उदरगत केल्ली आसा. पूण आज जर पळयत आमी न्ही गेले 9-10 म्हयने आमचे भारत देश जे पयलीं उलयतले जाल्यार आनी आमी मागीर गोंयच्या राज्या कडेन गोंयच्या आमच्या सुपुल्ल्या राज्या कडेन वळुया. जर आमी पळयत न्हय जाल्यार आमचे अर्थकारणाचे जे पळय विविध पैलू आसा, शेतकी सेक्टर आमचो, इंडस्ट्री, ताका आमी इंडस्ट्रीचो दर्जो दिल्लो आसा, एग्रीकल्चर सेक्टर, हातून कितें जालेशें दिसता तुमकां? इन शेतकी सेक्टर जो आसा पळय फार्मिंग, एक तर रिवर्स मायग्रेशन एक जाला इन कोविड. बरोबर. की लोकांची नोकरी गेली इन सिटी, शहरी भागांतल्यान नोकरी गेली. सो तांकां मागीर आपल्या गांवाक वचचें पडलें, परत वचचें पलायन जालें म्हणा. एक्चुअली ते फूल मायग्रेशन जालें आनी खूब ताका त्रास जालो तेन्ना. देर इज नो डावट अबाउट इट. पूण ताका पासून द गव्हर्मेंट हॅज हेल्प इन इजिंग, मेकिंग इट इजी फॉर देम टू गो बॅक. म्हणजे तांकां सवलती दिल्या, सवलती दिल्या, मदत केल्या, ते गेले घरा कडेन गेले. हे सगळे जे मनीस गेले ते परत आपल्या गांवान गेल्या. गांवान जे शेतकी टायमाचेर, जे पेरणीच्या टायमाचेर तुका लेबर मेळना, मॅनपॉवर मेळना, ते तेन्ना खूब त्रास जातालो. बरोबर. ते हे सगळे आयती मॅनपॉवर तांकां मेळ्ळा तेन्ना, म्हणजे भरून काडलें अशें दिसता. हय. आनी त्या टायमाचेर मागीर कापणी तक ते थंय रावले. आनी आतां हळू दे आर कमिंग बॅक, परत येता. ओके. ताका लागून आतां तुमी पळयताच की एग्रीकल्चर सेक्टर, शेतकी सेक्टर, दे हॅव गिवन व्हेरी गुड रिजल्ट्स. आनी ताका लागून कितें जाला, थंयचे जे तांकां जे पयशे आयल्या ते स्पेंड करता. सो शहरी भागापेक्षा रुरल एरियान तुमच्या कन्झम्पशन वाडला. आनी आजची जी आमची अर्थव्यवस्था आसा पळय ती इट इज स्टँडींग व्हेरी स्ट्रॉंग बिकॉज ऑफ रुरल एटमॉस्फियर. म्हणजे गांवगिरे वाठारांतले आमच्या अर्थकारणाक मदत करपाक केला म्हणटा तुमी. करेक्ट. इतले दीस आमकां ते यू नो फ्रॉम रुरल एरिया ते कन्झम्पशन आमकां इतले येनाशिल्ले, ते आतां वाडला ह्या कोविडाच्या टायमार. म्हणजे कोविडाच्या टायमार एका दृश्टीन ताका पुश मेळ्ळा की रुरल इकॉनॉमी हॅज इम्प्रूव्ड, रुरल इकॉनॉमी इम्प्रूव्ह जाल्या. आनी आतां नाव ते लोक सगळे आतां परत शहरान हळू येवपाक लागल्या एज पर रुल्स. थोडे व्यवसाय सुरू जाल्या, लोक काम करता आनी पगार येवपाक लागलो. सो शहरी भागांतल्यान पासून तुमचे अर्थव्यवस्थेचेर बरो परिणाम येवपाक लागला. चालना मेळ्ळ्या. चालना डेफिनेटली मेळ्ळ्या. आतां गिरीश बाब, तुमी आतांच म्हणलें पळया, जे लोक गांवगिरे वाठारान आपले घर गेले तांणी खूब त्रास काडले वता तेन्ना शहरी भागांतल्यान गांवगिरे वाठारांत. शहरी भागांत ते सूक्ष्म, लघु आनी मध्यम जी पळय आस्थापनां अशी, ताका आमी इंग्लिशीन स्मॉल मायक्रो हे म्हणटा, MSME म्हणटा, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्रायजीस. हे
हातून ते चडान चड तांचो रोजगार आसतालो. हो रोजगार तांचो बिलकुल ठप्प जाल्ल्यान ते लोक गांवगिऱ्या वाठारांत गेले. आज तुमी 9 म्हयने वर्सभरान जेन्ना पळयता एज ए अर्थकारणांतले एक्सपर्ट म्हणून, तुमी हे जे आतां आमी म्हणले तशें सूक्ष्म, लघु आनी मध्यम म्हणजे मायक्रो, स्मॉल आनी मिडियम हे इंटरप्रायजीस आज कशें कशें आसा परिस्थिती तांची? हे स्मॉल उद्योजक जे आसा पळय हय हय तांकां डेफिनेटली मार बसला कोविडाच्या टायमाचेर. तांकां इतली ताकद ना की सडनली फाल्यां एकदम बंद जाले, आपलो वेवसाय बंद जालो, तर तांकां तितली तग धरपाची ताकद ना तेंचे कडेन, नाशिल्ली. बरोबर. त्या टायमाचेर जाला. सो तेंचे जे इन्स्टॉलमेंट आशिल्ले EMIs तेजेर लोन फारीक करपाचे, लोन फारीक करपाचो तेजेर परिणाम जालो. तांकां ते दिवपाक मेळ्ळे ना. त्या टायमाचेर करेक्टली गव्हर्मेंटान तांकां सवलती दिल्यो की तुमी हे मोरेटोरियम दवरात, एक 6 म्हयन्यांनी भरात. दॅट वे मोरेटोरियम वॉज गिवन. म्हणजे थोडो एक एक्स्ट्रा वाडोवन पिरियड दिलो. हय. आता सध्या केस चल्ल्या सुप्रीम कोर्टान की ते इंटरेस्ट जो लागता तांकां डिलेड इंटरेस्ट तो बसून वेव करचो म्हणून अशी ते केस चालू आसा. इट इज सबज्युडिस, तेजेर आमी चड उलोवचे न्ही. पूण हे सवलती आसा, लोकांक खबर आसा, गव्हर्मेंटाक सरकाराक खबर आसा, कोर्टाक खबर आसा की त्रास लोकांक जाल्या. बरोबर. पूण दुसरें म्हटल्यार एट द सेम टायम हे वेवसाय अशे आसा की फाल्यां जर मनीस आयले तर इमिजिएटली तुजे चालना सुरू जायना, ताका टायम लागता. सगळ्याच येवपाक जाय. हय बरोबर. मशिनरी बी हे जाल्ले आसा, मशिनरी आसता, मशिनरी चालू जातली, पूण मनीस आसता पळय तो मशिनरी भशेन जायना की स्विच ऑन केलो आनी चालू जाले, तशें जायना ते. बरोबर. सो तेन्ना कितें करता ते, दे मेक शुअर दॅट स्लोली इट इज बिल्ट अप. आनी परत जे ऑर्डरी तांकां आशिल्ल्यो ते ऑर्डरी गेल्ल्यो आसा, लॅप्स जाल्ल्यो आसा, ते ऑर्डरी परत मेळपाक जाय, ते परत पयशे येवपाक जाय, इन्वेस्ट जावपाक जाय. अँड देन आफ्टर दॅट द रेग्युलर थिंग विल स्टार्ट. सो कॉन्ट्रिब्युशन जे आसा पळय फ्रॉम मिडियम सेक्टर और मिडियम स्मॉल MSME सेक्टर, दॅट कॉन्ट्रिब्युशन इट मे टेक सम टायम. पूण लार्ज जे आसा, व्हडले जे वेवसाय आसा, मोठे वेवसाय आसा पळय, तांकां दे हॅड द स्ट्रेंथ, तांकां तग धरपाची तांकां चडशे मेनी ऑफ द लार्ज कॉर्पोरेट्स तांकां लोन कर्ज तांकां चड नासता. बरोबर. सो दे आर एबल टू मॅनेज अँड दॅट इज वॉट, ताका लागून आमची अर्थवेवस्था आतां इमिजिएटली इट इज इम्प्रुव्हिंग. बरोबर बरोबर. अँड इट इज लायकली. पण हे मिडियम सेक्टर इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. महत्वाचो भाग आसा आमच्या अर्थवेवस्थेचो आनी येतलोच तो. आनी द व्हडले वेवसाय जे आसा पळय, मोठे वेवसाय, ते तांकां सपोर्ट डेफिनेटली करतात. तांकां ही जाय. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉग. हय हय हय. बेस बरे पद्दतीन सांगले तुमी. हे गिरीश बाब, आमचो सरकार म्हणलो पळय तुमी, सरकारान, केंद्र सरकारान मोठ्या प्रमाणान पाठबळ दिवपाचो यत्न केलो, म्हणजे मदत दिवपाची यत्न केलो. हे MSME सेक्टर म्हणा, शेती वेवसायाक म्हणा, कशें कितें पद्दतीन ही मदत जाली आनी कितलीशी अशी मदत जालीशी दिसता तुमकां? कित्याक आमचे वित्त मंत्री निर्मलाबाई सीतारामन आनी विंगड विंगड वेळाचेर येवन आमचे देशा सामकार अशी हे अर्थकारणांतल्यान भायर हे जे पळय आमचें जीवन अस्तव्यस्त जाल्लें तातूंतल्यान भायर काडपाचो यत्न केलो. तुमकां खंयचे खंयचे पद्दतीन, कशे पद्दतीन हें अर्थकारण जाग्यार हाडपाक और रुळार हाडपाक गाडी मदत जालीशी दिसता सरकारचे हे स्किमीनी? एक म्हटल्यार ते मोरेटोरियम आमी जे म्हटलां पळय, पर्टिक्युलरली ज्यांचे लोन आशिल्ले, धाकटे स्मॉल वेवसाय जे आसता पळय, धाकटे वेवसाय आसा, तांचे जो कर्ज आशिल्लो, कर्ज तांकां मातशी सवलत दिली डिले करपाक. दॅट वॉज वन. द सेकंड थिंग इज देर इज समथींग नोन एज प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, ऑल दी हे जे सगळे वोकल फॉर लोकल, वोकल फॉर लोकल हे सगळे प्रोग्राम जे आसा पळय ते सरकारान राबयले. सेकंड थिंग, अर्थवेवस्थेक चालना दिवपाक एक मुख्य कारण म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आमी जे म्हणटा, कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. हे म्हणजे मुळाव्यो सोयो ज्यो गरजेच्यो आसतात. हय,
पूण इन्फ्रास्ट्रक्चर तितून आमी हेय धरया, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, प्रोजेक्ट्स, डॅम्स, व्हडले प्रोजेक्ट, रस्ते, हय ताका एक इकॉनॉमिक्सान मल्टिप्लायर इफेक्ट म्हणटा. ते जेन्ना तुमी इन्व्हेस्ट तेजेर करता आनी सरकारूच इन्व्हेस्ट करता, करू शकता, प्रायव्हेट सेक्टर करचे ना ह्या टायमाचेर. सध्या तेंचे कडेन दुसरे प्रायोरिटी आसा. सरकाराचीच प्रायोरिटी आसा की अर्थव्यवस्थेक परत चालना दिवची आनी सरकारा कडेन ती ताकद आसा तेंचे कडेन. बरोबर. सो ते कितें करताले, दे आर ट्रायंग टू कॉन्सन्ट्रेट ऑन इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चराचेर तेंच्यांनी भर दिल्लो आसा. ताका लागून जॉब क्रिएशन जाता. लोकांचे जे नोकऱ्यो गेल्या, जॉब क्रिएशन जाले. जॉब क्रिएशन म्हणल्यार हे सगळे गांवांत जे गेल्ले आसा लोक, ते परत हांगा शहरान आयले, रावले आनी प्रोजेक्टाचेर काम करूंक लागले. तांकां पयशे मेळटा, तांकां खावपाक मेळटा आनी ताका पयशे मेळटा म्हणून ते स्पेंड करता, म्हणजे मोडूंक शकता. मोडूंक ते अर्थव्यवस्था चालना मेळटा. जी ठप्प जाल्ली पळय ती हळू आता ते चालू जालें, हळूहळू सुट्टा. सो एक खूप महत्वाचो भाग म्हणजे सरकारान जे कॉन्सन्ट्रेट केल्या ऑन इन्फ्रास्ट्रक्चर, दिस इज व्हेरी क्रिटिकल, खूप महत्वाचे आसा. बाकीचे तुमचे फार्मा चालू आसा. आनी एक म्हटल्यार कोविडाक लागून आसा लोकांचे रिलक्टन्स आसा. लोक डायरेक्टली बसीन वचपाक ते मातशे फाटी फुडें करता. सो तांकां लागून सगळ्यांक धाकट्यो गाडयो नाल्यार टू व्हिलर ती घेवपाची तांकां उमेद गरज भासल्या. ती ताका लागून डिमांड वाडला. आनी तुमी जर पळयशात जाल्यार लास्ट 2-3 म्हयन्यांनी ऑल दीस मोटर कंपनीज, टू व्हिलर आणि फोर व्हिलर, धाकटे फोर व्हिलर, लक्झरी न्हय, गरज भासली, तेजी गरज भासली आनी डिमांड वाडलो. बरोबर. आनी तेंच्यांनी रेकॉर्ड प्रोडक्शन केल्या, रेकॉर्ड सेल्स केल्या. बरोबर. सो हेका लागून उमेद दिसता की अर्थव्यवस्था आमची परत रुळार येता, हळूहळू येवपाची आसा, येता आनी इट विल रिमेन. बरोबर. आता जर गिरीश बाब आमी पळयत न्हय जाल्यार आमचो जो पळय, आमी इंडिया इज अ लेबर इंटेन्सीव कंट्री म्हणटा. जरी आमचे कडेन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आतां बेस बरे पद्दतीन वाडटा आनी दोळे दिपकावपी प्रदर्शनूय जाता, पूण तरी पळयत जाल्यार बॉटम लायन आमचे कडेन इतलो जो ह्युमन रिसोर्स जो आसा आनी हे कोविडाचे महामारीन बरेचशे लोकांचे नोकऱ्यो गेल्यो. म्हणजे हातूंत चडशे आमी पळयत न्ही, चडशे प्रायवेट सेक्टर. हे प्रायवेट सेक्टरान सरकारान हे लोकांक सांबाळपा खातीर एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशना वतीन आनी विंगड गव्हर्मेंटाच्यो यंत्रणा, ह्यो यंत्रणांचो मदत घेवन तुमकां कितें दिसता, हे जे पळय लोक जे आपले नोकरी जी आसा ती गमोवन बशिल्ले, तांची आज परिस्थिती कशी दिसता तुमकां? ना, ज्यांची नोकरी गेल्या आनी थोडी कडेन कितें जाला की लोकांचे पगार कमी केले. जरी नोकरी वचूंक ना तर त्यांचो पगार कमी 10% नाल्यार 15%, 20% कमी केला पगार. सो हे म्हणटा तुम्ही तशे प्रायव्हेट सेक्टरान जाल्ले आसा. सरकारी कंपनीजान केन्ना केन्ना डिले जाल्या पगार येवपाक, पूण सांबाळून घेतले गव्हर्मेंटान, सांबाळून घेता. आता नाव प्रायव्हेट सेक्टर ऑल्सो जसे जसे त्यांची आता डिमांड परत येता तसे दे आर गिविंग. पयलींचे जे कापल्या पयशे पगार कापल्या ते वसून लोकांनी दिल्या, थोडे कडेन दिल्या, थोडे प्रायव्हेट सेक्टर कंपनीजान तेंच्यांनी दिल्या. सरकार करता, दे आर डुईंग इट. पूण सरकाराचे वॉट एवर कन्स्ट्रेंट्स आसात, फिस्कल कन्स्ट्रेंट्स आमी जे म्हणटा ताका, दॅट इज देर. तरी लॉट ऑफ सवलती, बाकीचे खूप सवलती दिल्ल्यो आसा. तुमचे आता इन्कम टॅक्साचेच पळयात तुम्ही, इन्कम टॅक्स डेट्स हॅव बीन केप्ट ऑन पोस्टपोनिंग, ते गिवन टाइम वाढून दिला, वेळ दिला वाढून. आणि पेनल्टी बीन आशिल्ली ना. वॉट एवर त्यांचे जे रिफंड आशिल्ले लोकांचे टॅक्स भरून, जे टॅक्स फायल रिटर्न्स फायल करून जे रिटर्न्स मेळटा, पयशे मेळटा परत, ते सगळे रिफंड धडाधड तेंच्यांनी धाडपाचेच केले. सो हे सगळे सरकाराच्या दृश्टीन जाला की लोकांच्या हातीन पयसो उरपाक जाय. बरोबर. आता बजेट येवपाचें आसा थोड्याच दिसांनी, 1 फेब्रुवारीक बजेट येतलें. आता कळटलेच आमकां वेदर
फर्दर इट इज टेकिंग इट तशेंच त्याच दृश्टीने त्यांच्यानी आणि चालना वाटचाल करपाक जाय की लोकांच्या हातीन पयसो आसपाक जाय. आयज सर्वात मोठी गरज कितें आसा की लोकांनी पैसे मोडपाक जाय. जो पर्यंत तुम्ही पैसे मोडना तो पर्यंत इकॉनॉमिक चालना मेळची ना. म्हणजे अर्थकारणात पयसो घोळपा जाय म्हणटा घोळपाक जाय. इट हॅज टू मूव. आमी म्हणटा ते चिखल जावंक जायना. पाणी कंटिन्युअसली उदक ते व्हांवते जाय. ते एका जाग्यार उरले जाल्यार मागीर चिखल जाता. बरोबर बरोबर बरें सांगलें तुमी. आता आमी गोंयचे जर मळार वळत आनी आमचे गोंयचे हे सुपुल्ले राज्य आशिल्ल्या कारणान गोंयचें अर्थकारण गेले 9 म्हयन्यांनी, कित्याक गोंयचो आमचो जो पळय म्हत्वाचो उद्योग म्हणटा तो पर्यटन. आमचे आतां मायनींग कमी जाल्ले कारणान पर्यटन हो आमचो मेन उद्योग आसा. ताजे भायर मत्स्य उद्योग आसा, फिशरीज आसा आनी बाकीचे अशे जेमतेम आमी उद्योग बाकीचे आसा. तुमकां कितें दिसता हो पर्यटन उद्योग गेले 9-10 म्हयन्यांनी आनी ताजो अर्थकारणाचेर प्रभाव और ताजो इम्पॅक्ट कशे पद्दतीन जालचो दिसता तुमकां? पर्यटन एक म्हटल्यार तुमचे हॉटेल्स बंद जाली, रेस्टॉरंटां बंद जाली, तर भायल्यान जर लोक येतले जाल्यार मागीर ते जेवतले खंय, रावतले खंय? मागीर तुमकां अशे पर्यटक नाका की जे रस्त्यार रावता आनी रस्त्यार जेवता. हे असले आमकां पर्यटक आमकां वी डोंट वॉन्ट. आमकां कसले जाय जे येतले हांगासर मजा करतले, हॉटेलांनी रावतले. आतां हळूहळू हॉटेलां स्टार्ट केल्या, सुरू जाले. SOP धरून SOP मानून ते चलता. बरोबर. 31 डिसेंबराक वचून भरपूर पर्यटक येवन गेले, म्हणजे बीचेस स्टार्ट जाले. पूण महत्वाचें कारण म्हणजे दे हॅव टू फॉलो SMS. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरान SMS जे महत्वाचे लक्षात दवरपाक जाय. सॅनिटायझेशन, मास्किंग अँड सोशल डिस्टन्सिंग मस्ट बी मेंटेन. नाल्यार मागीर कितें जातलें आमकां परत दुसरी वेव, सेकंड वेव ऑफ कोविड आमकां ती गरज ना. आनी सो फार भारतान येवंक ना. ती जगभर आयल्या पूण भारतान येवंक ना. ती आमी आळाबंद हाडूंक जाय आनी गोंयान तरी येवंक जायना. आनी ते पर्यटकाक लागून आयल्या म्हणून तरी जायना, ते जावंक जायना. सो हळू वॉट वी हॅव टू डू इज स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. ताका लागून तुमचे टॅक्सी वेवसाय, हॉटेल वेवसाय, रेस्टॉरंट वेवसाय, ऑल दीस हांकां डेफिनेटली चालना मेळटली. पर्यटक जाय पूण रिस्पॉन्सिबल पर्यटक जाय. बरोबर आसा तुमचें. पर्यटक काळाची गरज म्हणटा तुमी. आतां गोंय सरकारान हालींच आमचे आत्मनिर्भर भारत त्याच धर्तरेचेर स्वयंपूर्ण गोंय म्हणून आमच्या मुखेलमंत्र्यान 2 ऑक्टोबर 2020च्यान ही कार्यावळ राबयल्या. आनी ही कार्यावळ वर्सभर चलपाची आसा. आनी प्रत्येक ग्रामपंचायती 191 ग्रामपंचायती, त्याच बरोबर हालींच तांणी अनाउन्समेंट केला की आमचे शहरी भाग जो आमचो नगरपालिका महानगरपालिका वाठार आसा थंय ह्या स्वयंपूर्ण गोंय जो उपक्रम आसा त्याही भागांनी पावोवपाचो तांचो हावेस आसा. हाजेर तुमकां कितें दिसता? गोंयान आमच्या तुमी गोंयान भरपूर भोंवले आसतले, तुमी भरपूर जाणांक कन्सल्टन्सी दिल्या आसतली. तुमकां कितें दिसता गोंयान स्वयंपूर्ण जावपाचे दिकेन आमचे शहरी भाग किंवा आमचो गांवगिरे वाठार कित पर्यंत आमकां मजत करूं शकता? ताका एक तर अर्थवेवस्थेच्या दृश्टीन म्हाका तरी दिसना देर इज मच तेजेर हांव चड कांय उलोवंक शकतलो म्हणून. दॅट वी कॅनॉट मॅनेज. पूण एक आसा की सरकारा कडसून पॉलिटिकल वील जाय ती तेंच्यांनी दाखयल्या. ती जर ते इच्छाशक्ती म्हणटा इच्छाशक्ती दाखयल्या आनी ती मेंटेन करपाक जाय, फुडेंय मेंटेन करपाक जाय जाल्यार एनीथींग इज पॉसिबल. इट इज गुड, आयडिया इज गुड. आत्मनिर्भर जावंक जाय. पूण ताका लागून तुमी वेगवेगळे वेवसाय स्टार्ट करतले गांवांनी, गांवांनी, वाठारांनी. दॅट इज अ गुड थिंग. जी कॅपॅसिटी जी लोकां मदीं आसा आमचे गांवगिरे वाठार आनी आतां शहरी भागूय बी, ती जे सुप्त गूण जे आमचे ह्युमन रिसोर्स जे आमचे आसा तांचे मदले भायर येवपाचो हो एक गोंय सरकारचो यत्न आसा. दॅट इज वन. दुसरें म्हटल्यार तुमकां इंडस्ट्रियलायझेशन जावपाक जाय. जे आमी म्हणटा औद्योगिकरण जावपाक जाय. नोकऱ्यो चड क्रिएट, नोकरी जावपाक जाय. तुमचे जे आर्टिस्ट, लोकल आर्टिस्ट जे आसा पळय तांकां तर वाव मेळपाक जाय. डेफिनेटली वाव मेळपाक जाय तांकां.
पूण इंडस्ट्रियलायझेशन इन माय ओपिनियन एज एन इकॉनॉमिस्ट हय जावं जाय इंडस्ट्रियल औद्योगिकरण इज द आन्सर. म्हणजे काळाची गरज नीड ऑफ द अवर सध्या काळाची गरज आसा तुझी औद्योगिकरण जावपाक जाय. म्हणजे हळूहळू प्रमाणे हे जे पळय आमचे सूक्ष्म लघु आणि मध्यम हे धरून मोठे उद्योगीकरणूय आमकां जावपाक जाय. मोठे उद्योगीकरणय जाय आमकां. पूण एक म्हणल्यार पर्यावरणाचेर आमकां पर्यावरण आमकां सांबाळचें पडटलें आनी शाश्वत उदरगत ही आमकां करचीच पडटली. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल. गिरीश बाब तुमी इतले 20 मिनटां 25 मिनटां बरे भशेन सांगत आयिल्ले आसा. आतां आमचे जे पळोवपी आसा तुमचो जो पळय टेक होम मेसेज म्हणून कितें तरी आसता. तुमी आतां हे अर्थवेवस्था आनी 6 म्हयने किंवा वर्सभरान आमची भारताची किंवा आमच्या गोंय तातूंत आयले खंयचे पद्दत कितले पर्यंत पावूंक शकता हाजेर एक मिनीट भितर तुमी आमच्या पळोवप्यांक सांगा. हांव तांकां फक्त एकूच सांगतलो की आमची अर्थवेवस्था भारताची अर्थवेवस्था जी आसा ती खरोखर इट इज स्ट्रॉंग रेजिलियंट. हय शक्ती आहा तेजेर शक्ती आसा आनी तेजेर विश्वास दवरपाक जाय आमी. तुमी विश्वास तेजेर दवरा तुमचें बरें जातलेंच डेफिनेटली. अशें कितलेशेच संकट कोविडा भशेन कितलेशेच संकट अर्थवेवस्थेचे आमचेर येवन गेले 1947च्यान. पूण आमी सदांच तितूंतल्यान भायर सरल्या बऱ्या भशेन भायर सरल्या हितूंतल्यानय भायर सरतले हातून इल्लोसो दुबाव ना. येस. गिरीश बाब पोद्दार आशिल्ले आमचे बरोबर हे गेले 25-30 मिनटां तांणी अर्थवेवस्था आनी कोविड-19 हाजेर सुंदरशी म्हायती दिल्ली आसा. आनी तांणी एक सांगलां की सकारात्मक दृश्टिकोन सांबाळून आमी जशें फुडें पावल मारतात तशें भारताच्या 75व्या वर्सान आमी आतां प्रवेश करताचे आहा. आनी जेन्ना आमचे भारताचे 75वें वर्स 2022 येतलें तातूंत आमी परत आमची गाडी अर्थकारणाची रुळार येतली हातून इल्लोसो दुबाव ना. गिरीश बाब तुमी तुमचो वेळ हे कार्यावळी खातीर आमकां दिल्ले बद्दल पणजी दूरदर्शनच्या वतीन आमी तुमच्या उपकारी आसात. तुमचे आमी देव बरें करूं म्हणटा. नमस्कार. तुमकांय.